माती वाळूला हा वरची वाळू काढूला हा म्हणजे हळूहळू चांगली वाळू घातली ना हा होय लहान कोण आहे आपल्यात मी लहान आहे ना लहानाचा हक्क असतो हक्क हा आणि कायची वावर मला पाहिजे नाही माझा हक्क आहे हक्क कुठून घ्यायला शिकून आला होय रे बायकोनी घ्यायला शिकवलं का तुला हा मला बायकोनी ज्ञान दिलं मग तुला काय सायकोनी ज्ञान दिलं का हा तू वहिनीबद्दल व्यवस्थित बोलता सांगून ठेवतोय मग तू पण नीट बोल ना वहिनीबद्दल तू तुला पाहिजे खालच्यावर हा मग हा की पण त्या म्हातारीला तू सांभाळायची सांगून ठेवतोय हा काय हा म्हातारीला मी सांभाळायचं हा. असं म्हणून यायचं असते तू सांभाळत होते एवढे दिवस म्हातारीला हा तिचं ती एकटी राहून राहिली ना हा तिचा काय संबंध नाही अरे कुठं आहे अरे कुठं आहे अरे कुठं आहे तू अरे एवढ्या लांब कस काय आला तू अरे उडू पड हा उडू पड तर एवढ्या लांब उडू पड रे अयो अयो अरे तुला डुक्कर पण दिसला नाही का अरे आत्ता रात्रीचा तू दिसत नव्हता डुक्कर तर लयच लांब राहिलं मी दिसत होतो हा मग तो डोळ्याला ह्या ढाबऱ्याची करायची ढाबऱ्याची कळालं का माझ्या डोळ्याला ढापण्याची अरे तुझ्या चेहऱ्याला नाव उठण्याची गरज उठण्याची म्हणजे जरा उठून दिसाल चेहरा उगा या उपरण्यामुळे दिसलाय तू नाहीतर हरवलं असतंय तो कुठं तर काय आलं मला वरती घेऊ चल अयो काय आलं अरे चमक निघून आली डेंजर पोटात चमक अरे खालून वर येऊ राहिली पर्यंत अरे त्याला चमक नाही म्हणत त्याला कळ म्हणतात अशी बुक्की देईन ना अख्खा कारातला मळ आत ढकलून देईन चमक आणि कळ मधला फरक नाही कळत का मला सोने लवकर चल दवाखान्यात घेऊन मला डेंजर होऊ राहिले लवकर चल थांब इथं गाडी चालू व्हायला दिसेना का तुला अरे मग ॲम्ब्युलन्सला फोन लाव लवकर नाही जमणार ॲम्ब्युलन्सचा नंबरच नाही मोबाईल मध्ये अरे मग एखाद्या मित्राला फोन लाव बाबा डेंजर चमक निघून राहिली ते पण नाही जमणार नाही रेंजच नाही अरे मग एखादी गाडी आली त्याला थांबव मग नाही जमणार कमन तू जाशील हॉस्पिटलला गाडीवाल्याला पैसे कसे देऊ पैसे नाही माझ्याकडे अरे तू भाव आहेस का गो खाऊ आहेस अरे येते का नाही गाडी अरे आता गाडी शोधून राहिलं रिक्षा 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 थांबा बस काय बस काय म्हणजे कुठं बस अरे रिक्षा रिक्षा का तुझ्या बापाची का वैर आहे बेवड्या अरे काय बेवडे दिसलो का तुला तू जाशील ना बेवडे मी बेवड्या अरे शेंबडी आहे या का खावड्या सगळ्या रेवड्या तोडून टाकेल माझ्या नादात जाऊ नका मी डेंजर माणूस आहे अरे आम्ही बेवडे नाही दादा इकडे ऍक्सिडेंट झाला आमचा आता ऍक्सिडेंट याडा समजतं का मला याडा समजतं मार का म्हणते सरा तुम्हाला मार अरे मुका दिला आम्हाला मुका दिला का इकडे मुके घ्यायला आता का तुम्ही अंधाराचं वय अरे तसा मुका नाही डुकराने मुका दिलाय डुकराने मुका दिला अरे डुकराचे मुके घ्यायला आलते का तुम्ही येणार कर जरा अरे म्हणजे डुकराने ना उडवलं आम्हाला मुक्का मार दिला मुक्का मार आता बघणी करायली डुक्कर चार पायाचं डुक्कर होतं ना 4 पाय होते काळ डुक्कर ना आणि चार डुक्कर होता त्याचा अरे डुकराच्या चेहरा डुकरावणी असेल ना का घुबडावणी असेल अरे काही डुकराचे चेहरे तुझ्या वाने सुद्धा तर तू सांग डुकरा चेहरा होता ना डुकरा नव्हता भेटला डुकर भेटला त्या डुकराला कोण धरलं ना तुम्ही तुमचं डुकर होतं का ते माझा डुकर नव्हता ते एक शापित डुक्कर होता शापित त्या डुक्कर ज्याला कोणाला टक्कर देतो ना त्याला आयुष्यात चक्कर बसून जातो तुम्हाला कसं काय माहिती ते मला कसं काय माहित म्हणजे मी धडकलो होतो त्याला एका दिवशी तेव्हापासून हे चक्कर वाचलेला आहे हे चक्कर का साधं सुद्धा चक्कर नाही आयुष्य गेलं माझं हे चक्रामध्ये त्याच्या सोड्या म्हणजे आपल्याला पण चक्कर बसणार सोड्या चमकडीवर सोड्या
अरे मुस्काट पडू का मामा नाही का तू? अरे मावाने त्याच्या खालून हवा निघायची वेळ आली ना फार. म्हणजे अरे म्हणजे 120-300 त्याचा बीपी झालाय. अजून जर थोडा बीपी वाढला ना त्याचा डायरेक्ट आहे ना हार घातलेला डीपी ठेवा लागेल तुम्हाला. म्हणजे? अटॅकचा झटका आला त्याला. झटका पुढच्या एका तासात खटका उडू शकतो. अरे असा फटका दिला तुम्हाला. अरे काय बोल राहिला सोन्या? तुम्हाला कसं काय करू राहिले सगळं? अरे मी अँब्युलन्स वर ड्रायव्हर होतो. मी नुसत्या पेशंट कडे पाहून सांगू शकतो किती वेळात जाणार आहे. साधू सुद्धा माणूस नाही मी डेंजर माणूस. येऊ चला रोबरात चमकणे उरायला डेंजर. जवळच्या दवाखान्यात देणार काय उपयोग नाही आला हॉस्पिटल. कमन कमून म्हणजे जाणार तो. काय मला कसं कळलं? अरे कस काय कळालं म्हणजे त्याच्या हृदयाच्या एका एका ठोक्यामध्ये मला डायरेक्ट नारकातला बोक्यांचा आवाज येऊ राहिला. काय? मग घेऊन बघ. अरे वर तिकडे. अरे आता वरच्या दवाखान्यात घ्या राव मला. जावायचं म्हणजे किती जावायचं पाहिजे? अरे 1 तासाच्या आत पोहोचतो आता दवाखान्यात घे बाबा. 1 तासाच्या आत? 1 तासाच्या आत मग फक्त अमरधाम आहे इथं. अरे महाराज आधी अमरधामला घेतो का आता? अरे हॉस्पिटलचं नाव आहे ते अमरधाम. मी काय तुला डायरेक्ट घेऊन जाईन का? अरे असं कसं नाव आहे? ते मला माहिती. मला काय विचारू नका. त्यांना विचारू बरं. अमरधाम घ्या लवकर दे. अरे पण काय उपयोग झाला नाही. ध्या ना धरा ना राव धरा. अरे थांब ना रे. दे. ये, ये. अरे माझी मान सोड. हालायची मान झाली. अरे मान सोड. मान सोड. मान सोड. सोड ना. फिरायची मान झाली ना फार. अरे तुझ्या छातीत चमक निघू राहिली का माझ्या मानेत चमक निघू राहिली? मान का मग धर राहिला माझे. चला 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 पटकन चला. अरे काय आलं? अरे घोर अनर्थ झाला. अहो काय आलं? मोबाईल दाखव तुझा. तुझ्याकडे नाही का? अरे माझा नाही तुझा मोबाईल दे. तुझ्या आईला फोन लावून दे. आईला कमून? अरे दे म्हणलं ना. कुठं येतच का? जरा जरा. हॅलो आई. तुमचे पोरं इकडे गाडीवरून खाली पडलेत. पाहुणे रावळ्यांना गोळा करून घ्या आता. अरे इकडे फोन. पाहुणे रावळे कशाला गोळा येणार का तू? अरे जसा महाभारतात कर्णाला शाप होता ना, ज्या वेळेस तुला सर्वात जास्त तुझ्या ज्ञानाची गरज पडेल त्याच वेळेस तू ज्ञान विसरशील. तसाच शाप मला आहे. काय? ज्या वेळेस एखाद्या पेशंटला सर्वात जास्त तुझी गरज पडेल आणि त्याच वेळेस जर तू त्याला स्पर्श केला तर त्या पेशंटचा मृत्यू निश्चित आहे. बाबू. अरे मग मला का स्पर्श केला बाबा तू? अरे मी विसरलो होतो. माझ्या ध्यानात नव्हतं. तर शाप आता कुठून आला अजून तो होणार नाही. अरे झालं आता ते झालं. तुम्ही जाणार आता. असं कसं शाप आहे तुला? कोणी दिला? अरे मला पिढीचा शाप आहे. त्याने काय नाही होत. सोन्या मला नाही वाटत आपल्याला जिवंत सोडीन. याला आधी चक्कर बसलाय. 1 तासाच्या आत मला मारून टाकेन. आपल्याला दुसरी रिक्षा बघ. या रोडने तुम्हाला कोणतीच रिक्षा नाही भेटणार. काय नाही. कमून म्हणजे ते डुक्करचा एवढा डेंजर डायरेक्ट विषय होऊन जातो. चमक्यावर राहिली. घ्या ना हॉस्पिटलला. घ्या लवकर. घ्या लवकर. घ्या. थांब थांब थांब. डोक्यात बाबू घाली ना मी आता. अरे कधी होती चालू? अरे गरम होऊ राहिलं ना ना. अरे तू गाडी गरम करू राहिला का घोडी गरम करू राहिला राव? तुझ्या बापाने केलं का घोडी गरम व्हायला? आयला माणूस म्हणतो गरीबाला मदत करा होता. डायरेक्ट माझ्या बोकंडी बसायला लागली तुम्ही. अरे होती का नाही चालू? अरे होती ना. दम धरणं जरा गरम होऊ राहिली म्हणलं तुला. काय कर तुला? अरे काय माणसाचा आत्मा बाहेर निघून गेल्यावर मारायला का तुझी गरम? अरे कर ना चालू लवकर. अरे व्हायला चालू.
माणसाला ऐकत नाही आपल्या इकडं. खरं ना राव, बोलता बोलता मशीन कधी माणूस झाली आणि माणूस कधी मशीन झाला काय कळालंच नाही. टेक्नॉलॉजी. बायोलॉजी. काय अरे ज्ञान नाही ध्यान दे. रस्त्यावर पुढं अमर धामला नाही गाडी लवकर. अरे काय नाही आता हॉस्पिटल येईल आता. अरे काय चालू राहिलं हॉस्पिटल येतं का तुझा? लवकर घ्या ना. हॉस्पिटल यायचं का नाही म्हणजे तुम्ही मला 1 तास दिलेला आहे. आता अर्धा तास झालेला आहे. अर्धा तास अजून बाकी आहे. अर्धा तास हा, अरे अर्धा तास येतं. श्वास बंधून घ्या ना हॉस्पिटलला. अरे लवकर घ्या ना हॉस्पिटलला. निला डोळे उघडे. अरे डोळे उघडे. डोळे उघड. अरे पांढरे डोळे झाल्याचे. डोळे उघडा ना. डोळे उघड. उघड डोळे. डोळे उघड. अरे लवकर चाललं बघ. हा फास्ट चालव ना गाडी. अरे कवर डोळे उघडे ठेवायचे वाजतानी. अर्धा तास झाले तर मला चमकणे घेऊन राहिले. अरे तो चाललंय काय आता म्हणे चला अजून 5 किलोमीटर सगळं आला नाहीस तू. अरे राव. अरे काय दमानी म्हणजे काय तुला काय गाडी काय उडीत न्यायची काय होय? सगळ्यात टॉप स्पीडने गाडी चालली बाहेर जाऊन बघ. टॉप स्पीड. अरे काय का तुझा टॉप स्पीड? और मग स्पीड ऐसा जो हवा को चीर दे. काय स्पीड ऐसा जो हवा को चीर दे. अगर स्पीड के बारे में कुछ बोला तो मुंह में मेरा तीर ले. उसे तीर से निकले हुई है मेरी खीरली. अरे कम थांबवली गाडी. अरे पोचगावनं वाट राहिले ते. अरे तो बापन ठेवलं का रोडला उचगावनं? मग काय ते? मला तर म्हैस वाट राहिली. काय हा म्हैस? हा 2 पायाची म्हैस. काय अरे मला खायचं का? खायचं तर मला काय माहित खायचं कशामुळे आलाय. मला वाटतं तो वैश्वास घ्यायला आला काय ना. वैश्वास? मग हे काय असतंय? माणूस मारायचा असलं ना त्याच्या अंगातून वैश्वास येत असतोय आणि तो वैश्वास घ्यायला खैस येत असतो. तोच खैस आला का? मला नाही मारायचं. अंगातून नसतात. अंगातून नसतात खालून येत असतात. सोडा वास घेऊन बघ बरं येतोय का? अरे ते पुढे येऊन राहिलाय. अरे बापरे. अरे बापरे. मुडकं गेलं. मुडकं धरा. मुडकं. मला वाटतं मी माहीत झालं आता. घाबरलं तेवढा. काय करू? त्याच्या इकडे करू. आता काय करायचं? बाहेर एक काम कर. बाहेर उतरा आणि गाडी मागं लोटा. मी नाही उतरणार आहे भाऊ. मी नाही उतरणार. तुम्ही मला हनुमान चालीस आहे तिच्या हनुमान ज्ञान सोडा बाहेर सोडा. लोट आणि लोट उघडे कपडे. अरे गेअर कर ना ते लवकर कर. अरे गेअर मध्ये असं गाडी मला येत नाही काय करता. असं त्याच्या पॉकेटने गाडी करून चालू आहे. काय त्याच्यापेक्षा तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं असतं जमलं असतं. अरे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पडले ना त्या ठिकाणी एक शेजारी हॉस्पिटल होतं. तू अरे ह्यो म्हणला ना 1 तासात जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला गेलो. काय तुला डोक्यावर लागला जवळ हॉस्पिटल होतं एवढा कशाला आणलं तू? अरे मग तू कशाला म्हणला 1 तासात जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला घ्या म्हणून. अरे मग मी म्हणून घेतलं. मी काय सांगू सुद्धा काय वाचतं काय माझं. वहिनीचा फोन आलाय. आयला म्हातारी गेली काय तिच्याकडे. याच्यामुळे झालं सगळं. एवढे बेकार भूत. हॅलो उडत दार पडला घरीच येऊ राहिलोय. तर तुमची आली
बोला. म्हातारी एवढं रात्री गेली काय घरी? अरे आई येते, तुम्हाला नाही कळणार. एक योद्धा. काय? एक योद्धा. असा गुत्ता देईन ना तुमच्या रिक्षा झालो आला आणा राव. ए, मला फिरून आपण तिथं चाललोय. कस काय रे? आता मला काय माहिती कस काय आता पुढे येऊन राहिला. एक काम कर, उडून दे त्याला, उडून टाक. अरे उडून टाकायला ते का कुत्रा मित्र आहे काय? काही त्याच्या उडून जाता जाता अंगात घुसला मग काय करायचं? मग गणेश बसा लागेल बाबा. अरे काय नव्हत असं. एक काम कर, त्याच्या अंगावर घालतो, उडून टाक. आज याचं सुरक्ष लावून टाकू. मोक्ष मोक्ष हा. आपल्याला मोक्ष करीत जा. फिरून आपण इथंच कस काय राहिलो राव? अरे मलाच काय काळ नाही आयला माझ्या दररोजचं वाट आहे तरी पण मला अरे वाट आहेत का भसन वाट आहे. काय आलं? काय रे? अरे बेशुद्ध झाला, ह्यो बेशुद्ध झाला. अरे CPR देतो ना CPR CPR म्हणजे? अरे त्याच्या छातीला प्रेशर दे छातीला? हा दे लवकर. काय होणार राहिलं? कोणी दिली त्या दे ना. असं प्रेशर दे लवकर दे. अरे डोळे उघड. अरे काय होणार राहिलं? आलं का हॉस्पिटल? अरे हॉस्पिटल नाही परत तिथे झालं फिरून. परत तिकडे कसं गेलो आपण? काय मुद्दाम तर राहिलं तू? मुस्कान पडला मी तुझा. मी कशाला मुद्दामून करीत? मला वाटतं चकवा लागला आपल्याला. चकवा? हा. चमकणे करायले. काय लिहू दे त्याला आता त्याच्या चुंबर केलं त्याला तिथून पुढे माझं पण नाव सांगणार नाही आता. गाडी कसं काय बंद पडली? अब चालू कर रे भाऊ, कचरा येऊ राहिला. अरे येऊ राहिला तो. थांबता तुझी चालू. कोण पाडलं? कोण बस? मजाक. मीच पाडलं. शेकोटीचा दोर आत गेला होता, तोच बाहेर सोडत होतो. मला वाटतं परत एकटा निघन. निघला. ते जाऊ द्या. या ग्राउंडला का चक्कर मारू राहिले तुम्ही? ग्राउंड? मग हे गोल ग्राउंड आहे. तुम्ही मागा धरून या ग्राउंडला चक्कर मारू राहिले. तेच सांगायला तुमच्याकडे येत होतो. तुम्ही तर बोकांडी घालत होते माझ्या गाडी. तुम्हाला काय वाटलं? मी एक साधा रिक्षा चालक आहे? मी रिक्षा चालक नाही, मी शिक्षा चालक आहे. शिक्षण चालक म्हणजे? आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय. तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. अटक याला आलाय मला नाही. गैरसमज व्हायला हे काय गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं नातं वाटलं काय? अरे मी यमराज आहे, मृत्यूचा देवता. ज्या ठिकाणी तुम्ही पडले त्या ठिकाणीच याचा मृत्यू झालेला आहे. काय? मृत्यू? मी थांबलोय फक्त याच्यासाठी, कारण याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि तुम्हाला दोघांना सोबत घेऊन जायचं होतं, कारण मला डबल हेल्पाटा नको. कशी वाटली ऍक्टिंग? मला नाही मारायचं. माझी बायको लेकर आहे. मेन म्हणजे आई आहे. आई ना योद्धा. गप! गुद्दा दिन
यम है हम है यम. अहो पण आम्ही गेल्यानंतर तिला कोण बघत? कोण बघन? तुम्ही होते तेव्हा तरी कुठं पाहत होते तिच्याकडं. ज्याने चूच बनवली त्याने चारा सुद्धा बनवलाय. तुमची वेळ झाली आता.